नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजच्या 64व्या पार्टमध्ये सर्वांचं वेलकम आहे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, श्री रविशंकर हे याचे संस्थापक आहेत. तर बघा, ही एक स्वयंसेवक आधारित मानवतावादी आणि शैक्षणिक अशासकीय संस्था आहे. याची स्थापना जर पाहायला गेलं तर कधी झाली, तर ही झालेली 1981 साली. 1981 सालीची स्थापना झालेली आहे. तसंच या संस्थेचे 180 देशामध्ये केंद्रे पण आहेत, म्हणजे भरपूर नामांकित अशी ही संस्था आहे. तर बघा, पुढचं क्वेश्चन आहे, रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? तर रामटेक तालुका हा नागपूर जिल्ह्यातला आहे आणि यामध्ये कोणता तलाव आहे असं विचारलंय. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, म्हणजे क ऑप्शन, खिंडसी हा तलाव रामटेक तालुक्यात आहे. तर बघा, फुटाळा हा तलाव कुठे आहे? तर हा नागपूरमध्ये आहे, नागपूर. तसंच नवेगाव, तर नवेगाव कुठे आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे, गोंदिया. आणि अंबाझरी, तर अंबाझरी हा पण नागपूर शहरात हा तलाव आहे, नागपूर. तर अंबाझरी हा देखील नागपूर शहरात आहे. तर अशा प्रकारे हे तलाव आणि ते कुठे आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, गोसे खुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? तर गोसे खुर्द हे धरण वैनगंगा नदीवर आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच गोसी खुर्द धरणाला इंदिरा सागर असं पण नाव आहे, त्याला इंदिरा सागर, लक्षात असू द्या, इंदिरा सागर हे गोसी खुर्द धरणाला दुसरं नाव आहे. हा एक राष्ट्रीय प्रकल्प असून तो भंडारा जिल्ह्यात आहे. बघा, कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा जिल्ह्यात, भंडारा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, GST मध्ये यस कशासाठी आहे? तर बघा, GSTचा लॉंग फॉर्म माहिती असलं की आपल्याला ह्याचं उत्तर काढता येतं. तर GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच वस्तू व सेवा कर. काय? वस्तू व सेवा कर असं त्याचा अर्थ होतो. वस्तू व सेवा कर म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच यस कशासाठी आहे? तर ते आहे सर्व्हिससाठी, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे हा संपूर्ण देशामध्ये एक समान अप्रत्यक्ष कर. कोणता? अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर पद्धतीकरता GSTचा अवलंब करण्यात आलेला आहे. बघा, तर अप्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे कराचे दोन प्रकार असतात. तर प्रत्यक्ष कर म्हणजे ज्याला कर भरायचा तो डायरेक्टली त्याच इम्पॅक्ट पण त्याच व्यक्तीवर पडतो. परंतु अप्रत्यक्ष कर कसं असतं? तर कर भरणारा एक असतो आणि कराचा भार सहन करणारा दुसरा असतो. तर हा अशा प्रकारे अप्रत्यक्ष कराचंच उदाहरण आहे GST म्हणजे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे सुरू करण्यात आला किंवा कोठे सुरू झाला? तर अशा प्रकारे महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क हा सातारामध्ये सुरू झालेला आहे. तर सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मीराबाई चानू ह्या डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. तर बघा, साईखोम मीराबाई चानू ही एक भारतीय वेटलिफ्टर किंवा वेट लिफ्टिंग प्लेयर आहे. तसंच तिने 2020 मध्ये काय केलं होतं? तर 2020 मध्ये तिनं टोकियो येथे जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या, तर ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात तिनं रौप्य पदक मिळवलं होतं. रौप्य पदक हे मिळवलं होतं. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? तर बघा, फंडामेंटल राईट म्हणजेच मूलभूत हक्काचे पालक कोण असतं? तर ते असतं सुप्रीम कोर्ट, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 32 नुसार आपलं हे फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन होत असेल तर आर्टिकल 32 अंतर्गत आपण त्या उल्लंघनाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात न्याय मागू शकतो, म्हणजेच हे आपलं मूलभूत हक्काचं पालक असतात. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येतं, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे फर्स्ट ऑप्शन रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि यांनी शपथ कधीपासून घेतली? तर 13 फेब्रुवारी 2023 पासून हे कार्यरत आहेत आणि ते महाराष्ट्राचे कितवे आहेत? तर 24वे राज्यपाल
आहेत ते कितवे आहेत हे पण लक्षात असू द्या. 24वे राज्यपाल आहेत. आणि यांच्या अगोदर कोण होतं मग, तर ते होते भगतसिंह कोश्यारी. भगतसिंह कोश्यारी हे यांच्या अगोदरचे राज्यपाल होते. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. वनामती संस्था कोणत्या शहरात आहे, तर बघा वनामती जी संस्था आहे तर ही नागपूर या शहरात आहे. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर नागपूरमध्ये वनामतीचा लॉंग फॉर्म काय होतो, तर वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापक प्रशिक्षण संस्था, आणि ही कुठे आहे, नागपूरला. तसंच हिची स्थापना केव्हा झालेली, तर हिची स्थापना झालेली 1 जुलै 1992 साली हिची स्थापना झालेली आहे. बघा सध्या वनामती संस्था जी आहे ती जे MPSCतून ऑफिसर लोक सिलेक्ट होतात त्यांना ट्रेनिंग देण्याचं पण काम करत आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीचे नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात, तर बघा आपले भारताचे राष्ट्रपती जे असतात ते 12 नामवंत व्यक्तीचे नेमणूक सभागृहासाठी करत असतात. आणि ते कोणतं आहे, तर ते आहे राज्यसभा या सभागृहासाठी. अशा प्रकारे 12 व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. तर हे 12 व्यक्ती कोण असतं, तर बघा साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा या क्षेत्रातून 12 सदस्यांचे नामनिर्देशन करून राज्यसभेवर अशी नेमणूक केली जाते समजा. तसंच राज्यसभेची जास्तीत जास्त संख्या किती असते, तर राज्यसभेची जास्तीत जास्त संख्या असते 250 आणि याच्यामध्ये 12 नामवंत व्यक्ती हे राष्ट्रपतीमार्फत निवडले जातात. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला, तर भारतामध्ये अशा प्रकारचा माहिती अधिकार कायदा जो आहे तो 2005 साली लागू करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा 15 जून, ह्या डेट लक्षात असू द्या कारण ह्या डेटवर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. 15 जून 2005 रोजी हा कायदा करण्यात आला. आणि 12 ऑक्टोबर, ही पण डेट खूप महत्त्वाची आहे, 12 ऑक्टोबर 2005 या रोजी हा कायदा अंमलात आलेला आहे. अंमलात आलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत जवाहरलाल नेहरू. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे, तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नाथसागर. अशा प्रकारे हे जायकवाडी जलाशयाचं नाव आहे नाथसागर. आणि जायकवाडी हे धरण गोदावरी नदी जी आहे, गोदावरी नदीवरील हे पैठण तालुक्यातलं म्हणजे पैठण तालुक्यात हे जायकवाडी धरण आहे. तसंच हे कोणता जिल्हा येतो, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच जुनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे जायकवाडी धरण आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे, तर भारतात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन आहे कर्नाटक राज्यात. म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटकमध्ये पाहायला गेलं. आणि चहाचे उत्पादन कुठे, तर ते आहे आसाम राज्यात. चहाचे सर्वाधिक उत्पादन आहे आसाम राज्यात. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातात, तर सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते आहेत खान अब्दुल गफार खान. म्हणजेच बी ऑप्शन आपलं येथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली, तर भारतातली पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या 2 शहरादरम्यान सुरू झालेली आहे. आणि ही कधी झाली होती, तर ही झाली होती 18 एप्रिल 1853 साली ही सुरू झाली ती. आणि ही भारतातली पहिली प्रवासी रेल्वे गाडी म्हणून ओळखली जाते. तसंच हिचं एकूण प्रवास किती होता, तर तो होता 34 किलोमीटर. ओन्ली 34 किलोमीटर एवढा प्रवास तिनं केला होता. आणि ठिकाण कोणतं, मुंबईपासून ठाणे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे आता. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे, तर कोणार्क येथे फर्स्ट ऑप्शन सूर्य मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर तिथे आहे. आणि या सूर्य मंदिरालाच आता युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा पण मिळालेला आहे. आणि बघा हे एक हिंदू मंदिर राजा नरसिंह देव जे होते यांनी 13व्या शतकात बांधलं होतं हे मंदिर. कधी, तर 13व्या शतकात राजा नरसिंह देव यांनी हे बांधलेलं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो, तर ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ खेळासाठी दिला जातो. तर बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रँड मास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. आणि ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. पुढचा क्वेश्चन आहे आपला.
खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह म्हणजेच शुगर आपण त्याला म्हणतो तर हा आजार होतो. तर इन्सुलिनच्या अभावामुळे अशा प्रकारे मधुमेह किंवा डायबिटीस त्यालाच म्हणतो हा आजार होतो. तर त्याचं उत्तर आहे बी ऑप्शन. पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोण रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर अशा प्रकारे पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे बलराज पनवर, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हे करंटचे क्वेश्चन आहेत बघा, जे रिसेंटली आहे, जे आपल्या एक्झामसाठी येणार आहे. अशा प्रकारे इथे करंट आपण इथे कव्हर केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक वसुंधरा दिन हा 22 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. आणि यावर्षीची म्हणजे 2024ची थीम काय आहे जागतिक वसुंधरा दिनाची? तर ते आहे प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक. प्लॅनेट ही थीम लक्षात असू द्या. प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक. प्लास्टिक अशा प्रकारे ही 2024च्या वसुंधरा दिनाची थीम आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IBच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर बघा अशा प्रकारे IBच्या विशेष म्हणजे प्रमुखपदी झाली सपना तिवारी यांची निवड इथे झालेली आहे विशेष निर्देशकपदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत पेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारत पेच्या CEO पदी नलिन नेगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे आपला अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे? तर बघा अशा प्रकारे अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला दिलाय? तर ते P सुब्बराव यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, जो की 2024चा आत्ताचा रिसेंटली आहे. आणि हा पुरस्कार भारतातील अंतराळ विज्ञान आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे किंवा त्यांचं आजीवन योगदान असणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन त्यामध्ये GS अँड करंट अफेअरचे इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे रोजचे क्वेश्चन ॲनालिसिस व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला होता होईल तेवढं शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.